राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी आज मतमोजणी। पुणे पिंपरी दोन्ही राष्ट्रवादी जिंकणार की भाजपचं कमळ फुलणार? नाशिकमध्ये पुन्हा इंजिन धावणार की भाजप येणार? आज निकाल। मुंबईत ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला। मुंबई महानगरपालिकेचा गड ठाकरे राखणार की महायुती बाजी मारणार? आज चित्र स्पष्ट होणार। 3 एक्झिट पोलनुसार मुंबईत महायुतीची मुसंडी, ठाकरे बंधूंना धक्का बसणार। ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग लागण्याची शक्यता। बहुतांश एक्झिट पोल्समध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत। मुंबईत एक्सिसमा इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजप सेनेची सत्ता, महायुतीला 131 ते 151 जागांचा अंदाज। ठाकरे बंधूंना 58 ते 68 तर काँग्रेस आणि वंचितला 12 ते 16 जागा मिळण्याची शक्यता। पुण्यामध्ये प्राप्तच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 93 जागांचं बहुमत, दादांच्या राष्ट्रवादीला 43, पवारांच्या राष्ट्रवादीला 8, शिंदेंच्या शिवसेनेला 6 तर ठाकरेंना 7 आणि काँग्रेसला 8 जागा मिळण्याचा अंदाज। तर पिंपरीत प्राप्तच्या एक्झिट पोलनुसार भाजप मोठा पक्ष, अजितदादांना मोठा धक्का, भाजपला 64, दोन्ही राष्ट्रवादीला 53 तर ठाकरेंना 9 आणि मनसे काँग्रेसला प्रत्येकी 1 जागा मिळण्याचा अंदाज। जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार कोल्हापूरकरांचा कौल महायुतीला, आज भाजपला 29 ते 32, शिंदेंच्या शिवसेनेला 18 ते 21, दादांच्या राष्ट्रवादीला 9 ते 11 जागांचा अंदाज तर काँग्रेसला 19 ते 23, ठाकरेंना 3 ते 4 आणि मनसेच्या पारड्यात 1 जागा पडण्याची शक्यता। राज्यातील सर्व मतदारांचा अतिशय मनापासून आभारी, मुख्यमंत्री फडणवीसांकडून मतदारांचं आभार मानणारं ट्विट। पुणेकर योग्य लोकांच्या हातात सत्ता देतील हा विश्वास, रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची प्रतिष्ठा पणाला। पुण्यात निकालाआधीच भाजपच्या गणेश बिडकरांचे महापौर म्हणून बॅनर, तर पक्ष देईल ती जबाबदारी पार पडणार, बिडकरांची प्रतिक्रिया। सत्ता असताना ठाकरेंनी काहीही केलं नाही, मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला, दादा भुसेंची ठाकरे बंधूंवर टीका। ठाण्याच्या मानपाड्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे आणि अपक्षांमध्ये राडा, मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन घेऊन जाताना बसेस रोखल्या, केंद्रावर मीनाक्षी शिंदेंसह मोठ्या संख्येने शिवसैनिकांची गर्दी। पवारांच्या राष्ट्रवादीचे नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलारांचा राजीनामा, शेलारांची पक्षातनं हकालपट्टी होणार असल्याची होती चर्चा, शेलारांच्या निवडणूक काळातील कामगिरीवरती वरिष्ठ नाराज। महापालिका निवडणुकीदरम्यान मतदार संतापले, मुंबईत अनेक ठिकाणी मतदान केंद्र शोधण्यासाठी नागरिकांची पायपीट, तर काही मतदारांची नावं यादीत नसल्याने माघारी जावं लागत असल्याचा आरोप। मुंबईत मतदानाच्या वेळी बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याचा विरोधकांचा आरोप, बोटावरची शाई पुसतानाचा व्हिडिओ विरोधकांकडून व्हायरल। निवडणूक आयोगाची शाई सुकली की निघत नाही, मतदानासाठी मार्करचा 2011 तर पाडू मशीनचा 2004 पासून वापर, आयुक्त दिनेश वाघमार यांचं स्पष्टीकरण। पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा वीकेंड डोकेदुखीचा ठरणार, उद्या आणि परवा लोकलच्या 240 फेऱ्या रद्द, कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू। राजकीय अस्थिरतेमुळे कोणतेही स्पष्टीकरण न देता इराणकडून पूर्व आणि पश्चिम हवाई हद्द बंद, इराणच्या निर्णयामुळे भारताला मोठा फटका।